जर या 10 डॉक्युमेंटपैकी एकही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल, तर तुमचं ॲडमिशन नाही होणार. तर हे 10 डॉक्युमेंट कोणते, तर एक-एकपणे आपण म्हणजे बघून घेऊ, की हे डॉक्युमेंट कोणकोणते इम्पोर्टंट आहे. सगळ्यात पहिले 4 असे इम्पोर्टंट डॉक्युमेंट सांगतो, जे की खूप जास्त इम्पोर्टंट आहे आणि त्याशिवाय तुमचं ॲडमिशन होणारच नाही. हे बघा, 12thमध्ये तुम्ही म्हणजे की इनोसंट असतात, खूप इनोसंट असतात. तुम्हाला नाही माहीत असते, की आता ॲडमिशनसाठी काय लागणार आहे. खूप जणांचे ॲडमिशन तर यासाठी कॅन्सल होतात, की त्यांना माहीतच नसतात, की डॉक्युमेंट काय लागणार आहे. कारण की त्यांना आता तुम्हाला म्हणजे की एम-एस-टी-सी-ई-टी रिझल्ट लागेल. लवकरच एम-एस-टी-सी-ई-टीचा रिझल्ट लागला, त्याच्यानंतर कॅप राउंड स्टार्ट होतो. तर कॅप राउंडसाठी खूप जास्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावे लागतात. खूप जास्त डॉक्युमेंट तुम्हाला रेडी ठेवावं लागतं. तर आता तुम्हाला हॉलिडेज आहे. या हॉलिडेमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला रेडी ठेवायचे तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे बघा, मी एक एम-एस-टी-सी-ई-टी ॲस्पायरंटच होतो. मीही आता सध्या कॉलेजमध्ये आहे आणि कॅप राउंड थ्रू ॲडमिशन घेतलेलं आहे. तर मला हल्लीमध्ये नॉलेज आहे, की कोणकोणते अडथळे येतात. तर तुम्हाला सांगतो सरळ पहिले डॉक्युमेंट. तर सगळ्यात पहिले जो डॉक्युमेंट तुम्ही काढून ठेवा तो आहे डोमिसाईल. डोमिसाईल काढून ठेवा, कारण की डोमिसाईल काढायला जास्त अडचण नाहीये, पण काढून घ्या. तर डोमिसाईल काढण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले कास्ट कास्ट सर्टिफिकेट लागतो. सगळ्यात जास्त परेशानी जे मुलांना येते ते कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी येते. कारण की कास्ट सर्टिफिकेटसाठी खूप जास्त प्रॉब्लेम फेस करावे लागतात. सगळे त्यांना म्हणजे आपल्या म्हणजे कास्ट सर्टिफिकेट जर तुमच्याकडे आता असेल, तर तुमच्यासाठी खूप जास्त भारी गोष्ट आहे आणि नसेल तर लवकरात लवकर ते प्रयत्न करा, की लवकर निघणे. कारण की कास्ट सर्टिफिकेट असेल तर डोमिसाईल निघून जाईल. तर सगळ्यात पहिले तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, सेकंड नंबरवर डोमिसाईल. ओके, येस. आता जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, तर कास्ट व्हॅलिडिटी हे असायला पाहिजे. कास्ट व्हॅलिडिटी असायलाच पाहिजे. कारण की कास्ट सर्टिफिकेट ज्याच्याकडे असतो त्याला कास्ट व्हॅलिडिटी ही असतेच. ओके, येस. तर कास्ट असतो आणि कास्ट व्हॅलिडिटी. तर कास्ट सर्टिफिकेट काय असते पहिले तुम्हाला एक्सप्लेन करतो. कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचं प्रमाणपत्र. जातीचं प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही ओ-बी-सी आहे, एस-टी आहे, एस-सी आहे, कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बिलॉंग करतात हे तो दर्शवतो थोडक्यात. ओके, येस. कारण की तुमच्या कॅटेगरी बेसवरच तुम्हाला ॲडमिशनसाठी थोडंसं कमी मार्क्स भेटतात आणि म्हणजे काय फरक काय पडतोय, या कास्ट सर्टिफिकेटचा इम्पॅक्ट काय पडतो तुमच्या ॲडमिशनवर, तर तुम्हाला खूप जास्त बेनिफिट भेटतात कॅटेगरीनुसार. डोमिसाईलचा फरक काय पडतो आणि डोमिसाईलचा बेनिफिट काय आहे, तर डोमिसाईल म्हणजे की आता 100 सीट आहे एका कॉलेजमध्ये, या आपल्या महाराष्ट्रामध्ये 100 सीट आहे. आता एम-एस-टी-सी-ई-टी महाराष्ट्राच्या स्टुडंटसाठी होते. तर 95% जे महाराष्ट्र स्टुडंटला आपण ऑथॉरिटी देतो. या 95% त्यामध्ये महाराष्ट्राचे स्टुडंट येतात आणि 5% हे अदर स्टेट. ओके, महाराष्ट्र सोडून अदर स्टेटचे जे असतात त्यांना 5% मध्ये असतात. तर आता प्रायोरिटी महाराष्ट्राच्या स्टुडंटना ज्याच्याकडे डोमिसाईल असेल महाराष्ट्राचं त्याला प्रायोरिटी देते जाईल. असं ते डोमिसाईलचा इम्पॅक्ट पडतो तुमच्या ॲडमिशनवर. थर्ड म्हणजे तुमची कास्ट व्हॅलिडिटी मी सांगितली. ज्याचं कास्ट सर्टिफिकेट आहे तर कास्ट व्हॅलिडिटी येईल, काही प्रॉब्लेम नाही. ड्युरिंग द 12th तुम्हाला ते कळायला पाहिजे होतं आणि ते तुम्ही म्हणजे कॉलेज थ्रू ही कास्ट व्हॅलिडिटी भेटून जाते. चौथं जे तुमचं डॉक्युमेंट आहे आणि ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. चौथं म्हणजे तुम्हाला नॉन क्रिमिनल. ओके, येस. नॉन क्रिमिनल काय असतं, की हे सगळ्यांसाठी अवेलेबल म्हणजे सगळ्यांसाठी नाही लागू. ओ-बी-एस-सी, एन-टी आणि व्ही-जे-एन-टी अशा कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिनल लागतो. का नॉन क्रिमिनल का? कारण की त्यांचं म्हणजे उत्पन्न खूप जास्त कमी आहे, असं त्यांना दर्शविलं जातं. ओ-बी-सी, एन-टी, व्ही-जे-एन-टी. ओके, येस. त्याच्यानंतर तुमचं नॅशनॅलिटी. नॅशनॅलिटी म्हणजे तुम्ही इंडियन आहे हे दर्शवतो. त्यासाठी तुम्हाला नॅशनॅलिटी पाहिजे. नॅशनॅलिटी जर तुमच्याकडे असते, तर तुम्ही खूप साऱ्या शिष्यवृत्ती स्कॉलरशिपचा फायदा उचलू शकता. ओके, तर हा इम्पॅक्ट त्या नॅशनॅलिटीचा तुमच्या ॲडमिशनवर आणि ड्युरिंग द कॉलेज पडतो. ओके, येस. लास्ट 6 नंबरचं आहे तुमचं इन्कम सर्टिफिकेट. इन्कम सर्टिफिकेट तर पाहिजेच. कारण की इन्कम सर्टिफिकेट जर तुमचं इन्कम सर्टिफिकेट पाहिजे, ते किती अमाउंट आहे ते मायने नाही करत, पण इन्कम सर्टिफिकेट त्यामागे लागतोच. तर हा स्टेप बाय स्टेप डॉक्युमेंट तुम्ही लावायचं आहे. त्याच्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट, 12चा लिव्हिंग सर्टिफिकेट नसलाही तरी चालते, पण पावती भेटते तुम्हाला, ती पावती लावायची आणि एस-एस-सीचं जर बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, म्हणजे एस-एस-सी 10चं मार्कशीट तुमच्याकडे असेल, त्याची मार्कशीट नाही आहे, तर लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, ते सगळं. आणि नेक्स्ट म्हणजे तुमचा आधार कार्ड. आधार कार्ड तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आधार कार्ड असतो. जर तुम्ही आता एम-एस-टी-सी-साठी गॅप घेतलेली असेल, म्हणजे तुम्ही 2025चे पास आउट नसाल, म्हणजे तुम्ही अपीअरन्स असाल 2025 आणि 2024चे तुम्ही पास आउट असाल, म्हणजे तुम्ही एक इयर गॅप घेतलेले आहे एम-एस-टी-सी-टी, तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट मस्ट बी लागेल. म्हणजे गॅप सर्टिफिकेट तुम्हाला लागतोच. ओके, येस.
त्याच्यासाठी नसतं तुम्हाला मोबाईल लागेल, मोबाईल नंबर तोच द्या, त्याच्यावर इझिली नोटिफिकेशन येईल आणि तो मोबाईल नंबर एनी टाईम चालू ॲक्टिव्ह असेल. तो मोबाईल नंबर द्या आणि ईमेल व्हेरिफिकेशनसाठी ईमेल जीच द्या ज्याच्यावर तुम्ही खूप जास्त ॲक्टिव्ह असतात. एकदा तुम्ही मोबाईल नंबर दिला आणि ईमेल दिले, त्याच्यानंतर त्या ईमेल आणि मोबाईल नंबरला चेकआउट करता, कारण की कॅप राउंड स्टार्ट होतात तर नोटिफिकेशन तुमच्या ईमेलद्वारे येतात. ओके. सर हा होता डॉक्युमेंट. हे डॉक्युमेंट सगळे रेडी ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही भविष्यात. ओके. सो थँक यू सो मच आणि अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि पूर्णपणे केमिस्ट्री सीईटीच्या स्टुडंटसाठी, नीटच्या स्टुडंटसाठी मी हेल्प करतो. तर प्लीज जे तुमचे ज्युनियर असाल त्यांना हा व्हिडिओची लिंक पाठवा. ओके. येस, त्यांना म्हणजे ते पुढेच तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला थँक यू ते म्हणणार आहे, कारण की ते ड्युरिंग द 12th म्हणजे ते डॉक्युमेंट रीड करतील. जे चुका तुम्ही केल्यात ते चुका त्यांना नाही झाल्या पाहिजे. आणि जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे कोणत्याही टॉपिकवर तर कमेंट करा. ओके.